नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी आता समोर आली आहे. एका शेतकऱ्याने तुरीच्या शेतामध्ये चोरून चक्क गांजाची शेती केल्याचं पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झालंय. रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं या शेतावर छापा टाकून तब्बल 171 गांजाची झाडं उद्ध्वस्त केली आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील मोरवाल परिसरात ही कारवाई करण्यात आली. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांना 9 ऑक्टोबर रोजी गुप्त माहिती मिळाली होती. आरोपी युसुफ अकबर तडवी वय 50 वर्ष या शेतकऱ्याने 2 एकर तुरीच्या शेतामध्ये गांजाची झाडं लपवून लावली होती. 2 एकर शेतात तुरीच्या पिकाच्या मधोमध कैनबिस वनस्पती अर्थात गांजा सदृश्य अंमली पदार्थाची 171 लहान मोठी झाडांची लागवड करून त्याची जोपासना केल्याचं आढळून आलं. रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकानं 2 एकरातील 171 गांजाची झाडं उद्ध्वस्त केली. पोलीस पथकानं पंचनामा करून मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या मुद्देमालाचं बाजार मूल्य हे अंदाजित मूल्य 17 लाख रुपये इतकं आहे. सदर कारवाईबाबत पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी नेमकी काय माहिती दिली पाहूयात. रावेर पोलिसांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी एलसीबीचं कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती प्राप्त झालं होत्या आणि अशा 2 गावामध्ये गांजाचं झाड लावण्यात आलेलं आहे. अशी माहिती प्राप्त झाल्यावर एलसीबीचं स्टाफने शास्त्रलिंग या गावात गेलेलं आहे आणि तिथलं पूर्ण शोध घेतल्यानंतर तिथं 25 झाड सापडलंय. आणि तसंच रावेर पोलीस स्टेशनचं प्रभारी मोरवाल गावात गेलं आणि मोरवाल गावात देखील पूर्ण 3-4 किलोमीटर परिसरामध्ये 171 झाड त्यांना सापडण्यात आलेलं आहे. आणि 171 झाड पूर्ण किंमत जवळपास 18 लाखाचं किमतीचं मुद्देमाल त्यांना सापडलेला आहे. आणि जे कोणी शेतमालक होत्या शेतमालकाला गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेला आहे. ही पूर्ण जे गांजाचं झाड आहे तूर प्लांटेशन सोबत त्यांनी लावण्यात आलेलं आहे. जर लांबून जर कोणी पाहिलं कोणाला संशयात येणार नाही असे कुठल्या गांजाचं इथं शेत आहेत म्हणून अशा पद्धतीने त्यांनी लावण्यात आले. जे मोरवल गावाचं आरोपींचं नाव आहे युसुफ अकबर तडवी आणि दुसरा शास्त्रलिंग गावाचं आरोपींचं नाव आहे मेहरबान रहमान तडवी. अशा दोन्ही आरोपींना आम्ही अटक करण्यात आली. एका शेतकऱ्याने तुरीच्या शेतात चक्क गांजाची शेती लावून पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अचूक कारवाई केली. सध्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आता या प्रकरणात कोणती महत्वाची माहिती पुढे येते हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.